त्यांनी व्यक्त केली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास नाही. तर कोणताही निर्णय करताना मग शासन निर्णय केल्यानंतर त्याला अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागतो किंवा मग या सगळ्या प्रक्रियेत वेळ लागतो. तर त्यांना मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या अंमलबजावणीचा अहवाल त्यांना पाठवतोय. परवाही आमची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्या ठिकाणी मी सविस्तर आढावा घेतलेला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं तो आमचा अहवाल केल्यानंतर निश्चितपणे त्याचं समाधान होईल याची मला खात्री आहे. यावेळेस जरांगे पाटलांनी थेट इशारा दिला, एक तर मी राहील नाही तर सरकार राहील, या पद्धतीचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय. कसं पाहता या इशाऱ्याकडे? असं खरं म्हणजे जरांगे पाटील मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही पदवी त्यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की तो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला, 58 वर्ष निघाले आणि आमच्या दुर्दैवानं मराठा समाजाची बरं मृत्युमुखी पडली. तर त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्याचा प्रायश्चित्त त्यांना मिळालेला आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. सर, जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन करतात, सरकार त्यांना शाश्वती देतं आणि आंदोलन सोडवलं जातं. मात्र परत काहीतरी नवीन विषय येतो आणि आंदोलनाचा ते इशारा देतात. यातनं कुठेतरी सरकारला वेठीस धरलं जात आहे का? आणि त्यात फडणवीसांना खास करून टार्गेट केलं जात आहे. असं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्यानिमित्ताने काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेले निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे, माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे, तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तर म्हणजे त्यांना माझी विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलं आहे, माझं मान्य केलं आहे, त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे.